लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत फुलंब्री बसस्थानकाची पाहणी करण्यात आली. बुलढाणा विभागाच्या विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने स्वच्छतेचे कौतुक करत संबंधित कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले. या पाहणीवेळी बुलढाणा उपयंत्र अभियंता विनोद इलामे, छत्रपती संभाजीनगर स्थानक प्रमुख संतोष नजन, वाहतूक नियंत्रक घनश्याम म्हस्के, सहाय्यक वाहतूक निरीक्षक राहुल ठाकूर उपस्थित होते. बस स्थानकावरील स्वच्छतेची स्थिती समाधानकारक आढळून आली. तथापि दिनांक 10 सप्टेंबर 1973 रोजी उद्घाटन झालेल्या या बसस्थानकाची इमारत सध्या पूर्णपणे जीर्णावस्थेत असून त्याचे जीर्णोद्धार करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केली. उद्घाटनावेळी अध्यक्ष औरंगाबाद जिल्हाधिकारी जंबुनाथन हे होते, तर इमारतीचे उद्घाटन वामनरावजी नायक यांच्या हस्ते झाले होते. श्रीमती शुभांगी शिरसाट यांचे स्वागत प्रवासी महिला संगीता त्रिभुवन राहणार विरमगाव यांनी केले, तर वाहतूक नियंत्रक कैलास तुतोंडे यांनी शाल व श्रीफळ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी स्वच्छता कामगार शेख इब्राहिम, पेपर विक्रेते सय्यद अशरफ, रियाज मणियार, गफ्फार अत्तार, काशीनाथ मिसाळ, इलियास मणियार, सय्यद रफीक, त्र्यंबक इनामदार, विद्यार्थी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.